तर नमस्कार मित्रांनो, बघा आपण मंथनची सिरीज तुमच्यासाठी आणली सक्सेस स्टडी पॉइंटवर. बरोबर, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, अनुक्रमानिका बघितली, कितवीची, तिसरी मंथनची. बरोबर, आता तिसरी मंथनचे त्या अनुक्रमानिकेच्या हिशोबाने आज मराठीचा आपण पहिला भाग बघतोय. पहिल्या भागाचा जो उपघटक आहे तो कोणता आहे आपला, तर आकलनामध्ये उताराचा उपघटक आहे. बरोबर, उतारा कसं विचारतात आपल्या पेपरमध्ये, उतारा विचारतात आणि उतारावर काय असतं, तर उतारावर आपल्या खाली प्रश्न दिलेले असतात. किती प्रश्न असू शकतात, 3 किंवा 4 प्रश्न असू शकतात. सहजासहजी 3च प्रश्न असतात, पण समजा पडला एखादा चौथा प्रश्न तर पडू पण शकतो. बरोबर, घाबरून जायचं नाही. बस आज जे मी सांगेल तुम्हाला की उतारा कसा वाचायचा, कसा सोडायचा. वाचता सर्वांना येतो, उतारा सोडवता पण येतो, उत्तर सापडतात पण सर्वांना येतं. पण विषय काय होतो, उतारा आपला मार्क खातो. का मार्क खातो, येतात बरोबर, प्रश्न बरोबर येतात आपले, पण आपला वेळ खातो तो. वेळ खाल्ल्यामुळे मग आपले पुढचे जे प्रश्न ते राहून जातात, मग त्याचे मार्क आपले कट होतात. त्याच्यामुळे उताराचे मार्क तर येतात, पण तो बाकीचे मार्क खाऊन जातो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, उतारा हा आपल्याला योग्य पद्धतीने सोडवायचा आहे. उत्तर तर सगळे देतील, सोडवतील सगळे, कारण सोप्पा असतो. तिथंच प्रश्न, तिथंच उत्तर आहे, त्याच्यामुळे सगळे सोडवतील, त्याच्यात काहीच वाद नाही. पण विषय काय होतो, तर आपला वेळ जातो उतारामुळे. ठीक आहे, मग उतारामध्ये वेळ कसा नाही घालवायचा, तर ते आज आपण बघणार आहोत. मग त्याचीच आपण आज 2 3 4 उताराचे काय असतील त्याच्यावर आपण आज प्रॅक्टिस करूया. बरोबर, तुम्ही काय करायचं, जसं मी तुमच्या सोबत मी वाचायला लागलो की माझ्यासोबत वाचन करा. काय होतं माहिती का, वाचल्याने तुमची वाचनाची जी मानसिक स्थिती असते किंवा बुद्धी असते ना, ती शार्प होते. तुमचे डोळे खालून जर शब्द गेले ना, तर ते शब्द तुमचे लक्षात येतात. काय सांगता येतं, बाय चान्स हात जर उतारा आला पेपरात तर मग आपण तिथे डायरेक्ट उत्तर घेऊ. तर काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचे, मित्रांना शेअर करायचे, आणि त्याच्यानंतर काय करायचे, तर व्हिडिओला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहे व्हिडिओच्या. बरोबर, तर तिथे जाऊन सर्व चॅनलला जॉईन होऊन जायचे. चला आपण बघू पहिला उतारा. उतारा सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आपल्याला. चला बघू आपण कोणत्या गोष्टी. ही कशाचा भाग आहे, तो वाचन कल्पना व संकल्पना समजणे, म्हणजेच काय तर आकलनाचा भाग आहे, एवढं लक्षात घ्या. वाचन कल्पना व समजणे एवढं ना म्हणता, आकलन, आकलन म्हणजे काय तर उतारा. उतारा आणि कविता, बस एवढं लक्षात ठेवायचं, बाकी टेन्शन घ्यायचं नाही. उतारा व त्यावर आधारित प्रश्न कसं विचारतात आपल्याला, यांनी दिलेल्याप्रमाणे आपण वाचून घेऊ, नंतर मी आपल्या भाषेत समजून सांगतो. ठीक आहे तुम्हाला. उतारावरील प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी दिलेला उतारा एका चित्तेने काळजीपूर्वक वाचून त्यातील आशय समजून घ्यावा. आशय म्हणजे काय रे, तर अर्थ. आशय म्हणजे अर्थ, घाबरायचं नाही. असे शब्द येतात म्हणून सांगतो की वाचा. वाचल्यामुळे काय होतं, तर आपल्या नजरेखालून त्याचे शब्द जातात ना, तर त्याची आपल्याला प्रॅक्टिस होते. बरोबर, आशय समजून घ्यावा. उत्तरातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन नीट माहिती करून घ्यावी. बरोबर, त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या पर्याय उत्तराचा विचार करून अचूक उत्तराचा पर्याय शोधावा. उत्तरातील मजकुराच्या क्रमाने दिलेले प्रश्न असतीलच असे नाही, म्हणून प्रश्नाचे 4ही पर्याय लक्षपूर्वक वाचून योग्य पर्याय निश्चित करावा. त्यासाठी जास्तीत जास्त सरावाची आवश्यकता असते. मी बोललो ना आधी, काय तर जास्तीत जास्त आपल्याला सराव करावा लागणार आहे. उत्तरावर जास्तीत जास्त 2 प्रश्न विचारले जातील, जास्तीत जास्त 2, मी तर 4 बोललो होतो, 2 किंवा 3 विचारले जातील. ठीक आहे. उत्तरावरील प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवावे, कारण या प्रश्न प्रकारात जास्त वेळ जाण्याची शक्यता असते. काय बोललो मी तुम्हाला आधीच, बोललो की नाही हे वाचण्याच्या पहिले, की उत्तरात आपले प्रश्न येतात, उत्तर पण येतं आपल्याला त्या प्रश्नांचं, पण आपला वेळ जातो तिथं. तो वेळ आपला घालवायचा नाही. त्यासाठी काय ट्रिक, काय स्ट्रॅटेजी, ते सांगतो तुम्हाला लगेच. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला शब्दसंग्रह वाढविणे गरजेचे आहे. शब्दसंग्रह तर वाढून जातात, पण अजून काय करायचं, चला पुढचा उतारा बघू आपण. ना बघा, एक इथं नमुना उतारा दिलेला आहे, पहिले हा पण वाचून घेऊ, कारण काय सांगते, हा उतारा जर पडला पेपरात तर. पण उतारा वाचायच्या टायमाला आता इथं खरी स्ट्रॅटेजी वापरायची. जर तुम्हाला टाइम वाचवायचा आहे तर काय करावं लागणार, तर सगळ्यात पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या मी काय सांगतोय. बरोबर, तर काय करायचंय आपल्याला, सगळ्यात पहिले वाचायचे प्रश्न. बरोबर ऐकताय तुम्ही, काय तर प्रश्न वाचायचे सगळ्यात पहिले, उतारा वाचायचा नाही. बरेच मुलं इथं चुकतात, काय करतात, आधी उतारा वाचतात. उतारा वाचू नका, सगळ्यात पहिले प्रश्न वाचा. त्या प्रश्नाचे खालचे सर्व ऑप्शन वाचा, जे काही 4 पर्याय दिलेले असतात ते 4ही पर्याय वाचा, लक्षपूर्वक वाचा. आणि जेवढे प्रश्न तेवढे प्रश्न वाचून घ्या. याच्याने काय होतं, प्रश्न वाचल्यानंतर उतारा कशावर आलाय, अर्धा उतारा आपल्याला इथं समजून जातो. समजलं, प्रश्न वाचला, ऑप्शन वाचले, लक्षात ठेवा त्याला थोड्या वेळासाठी, आणि लगेच उतारा वाचा. उतारा वाचता वाचताच तुम्हाला उत्तर सापडते, लगेच उत्तर सापडतील उतारा वाचल्या वाचल्या तुम्हाला. जर तुम्ही उतारा वाचला, नंतर परत प्रश्न वाचला, मग ऑप्शन वाचाल, मग परत उत्तरात जाऊन शोधशाल, तर असा वेळ तुमचा जास्त जाईल. त्याच्यामुळे काय करायचं, तर आधी प्रश्न वाचायचा, नीट ऐका, प्रश्न वाचायचा, ऑप्शन वाचायचे नीट, आणि त्याच्यानंतर उतारा वाचून मग उत्तर द्यायचे. आता बघा, आपण पहिले काय वाचून घ्यायचं, प्रश्न वाचून घ्यायचा. अतिवृष्टीमुळे खालीलपैकी कोणती गोष्ट घडते. बघा, उतारा न वाचता आपल्याला समजून गेलं की उतारात अतिवृष्टीचा विषय आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरनं विषय समजून गेला उतार्याचा. बरोबर,
शेती ओसाड राहणे, नद्यांना पूर येणे, गुरांना ओला सुका कोणताच चारा मिळत नाही, महापुरात माणसांची घरेदारे शेतवड्या वाहून जातात. चला बघू आपण काय ते नंतर, अजून हे पण वाचून घ्या. समुद्रामध्ये महाकाय लाटा निर्माण होणे ही गोष्ट कोणत्या नैसर्गिक संकटामुळे होते? महापूर, समुद्रातील भूकंप, दुष्काळ, जमिनीवरील भूकंप. बघू उत्तरात किती नैसर्गिक संकटांचा उल्लेख आला आहे? 4, 6, 3, 5. बरोबर. अतिवृष्टीचा विषय आणि नैसर्गिक संकटाचा हा उतारा आहे. आता उतारा वाचा लगेच तुम्हाला उत्तर सापडतं. निसर्ग हा माणसाचा मित्र आहे, तो माणसाला खूप वैभव देतो, तसेच तो माणसावर कधी कधी संकटाची वर्षाव करतो. या वर्षी माणसांना दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. पाऊस पडतच नाही, शेते ओसाड राहतात, माणसांची उपासमार होते, गुरांना ओला सुका कोणताच चारा मिळत नाही, एखाद्या वर्षी अतिवृष्टीचे संकट कोसळते. बघा कुठेतरी वाचलं अतिवृष्टी, आपण पहिलाच प्रश्न वाचलो होतं, इथं आपल्याला लगेच इथं लक्षात येऊन जातं की काय वाचलं होतं. नद्यांना पूर येतात, त्या महापुरात माणसांची घरेदारे शेतवाड्या वाहून जातात, नुकसान किती झाले याची गणितच राहत नाही, महापूर ओसरला की रोगराई पसरते, भूकंप. बघा भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे, अचानक भूमी थरथरू लागते, क्षणार्थ रस्ते घरदरे कोसळतात. बघा रस्ते घरदरे कोसळतात, कुठेतरी वाचला आपण याआधी. बरोबर. माणसे व पशु पक्षी गाडले जातात. बरोबर. भूकंपामुळेही रोगराई पसरते, समुद्रातील भूकंपामुळे. बघा समुद्रातील भूकंपामुळे त्सुनामी नावाच्या महाकाय लाटा निर्माण होतात, या लाटा किनाऱ्यावरील गावे उद्ध्वस्त करतात. बरोबर. वादळ. बघा वादळीमुळे सुद्धा प्रचंड जीवित वित्त हानी होते. बरोबर. हा आता वाचला. आता प्रश्न वाचा. अतिवृष्टीमुळे खालीलपैकी कोणती गोष्ट होते? शेती ओसाड राहणे. बघा पाऊस पडतच नाही, दुष्काळात संकटाची वर्षाव करतात, वर्ष माणसांना दुष्काळाचा तोंड द्यावे लागते, पाऊस पडतच नाही, शेती ओसाड राहतात, माणसांची उपासमार होते, गुरांना ओला सुका कोणताच चारा मिळत नाही, एखाद्या वर्षी अतिवृष्टी संकट कोसळते, नद्यांना पूर येतात, त्या महापुरात माणसांची घरे तरी जातात. बघा शेती ओसाड कधी राहतात रे? तर दुष्काळात राहतात का अतिवृष्टीमुळे होतात? तर ते दुष्काळात राहतात, म्हणजे शेती ओसाड नाही येणार. नद्यांना पूर येणे, नद्यांना पूर येतो. बघा अतिवृष्टी संकट, नद्यांना पूर येतात, जे हे येईल. बरोबर. गुरांना ओला सुका कोणताच चारा मिळत नाही, हे कधी होतं? तर हे आपलं कधी होतं? तर जेव्हा दुष्काळ येतो तेव्हा होतो, दुष्काळात होतो हे. ठीक आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टी याच्यात खूप फरक आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टीमध्ये काय फरक आहे? तर बघा दुष्काळ म्हणजे काय? जिथं पाऊस पडतच नाही, म्हणजे या वर्षी जर पाऊस पडलाच नाही तर त्या ठिकाणी दुष्काळ येतो. या वर्षी या ठिकाणी खूप पाऊस पडला तर ती झाली तुमची अतिवृष्टी. मग इथं तुम्हाला अतिवृष्टीविषयी विचारलेलं आहे, म्हणजे हे पण येणार नाही. महापुरात माणसांची घरेदारे शेतवाड्या वाहून जातात, हे बरोबर आहे, म्हणजे ब आणि ड आपलं बरोबर आहे. मग ब आणि ड कुठे? बघा ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर आहे. समजलं? ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर आहे. ठीक आहे. समुद्रामध्ये महाकाय लाटा निर्माण होणे ही गोष्ट कोणत्या नैसर्गिक संकटामुळे होते? कोणत्या नैसर्गिक? समुद्रातील भूकंपामुळे त्सुनामी नावाच्या महाकाय लाटा निर्माण होतात. कशामुळे? समुद्रातील भूकंप, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर उत्तर आहे. उत्तरात किती नैसर्गिक संकटांचा उल्लेख आला आहे? किती नैसर्गिक संकटांचा? बघा भूकंप आला, एक लिहून घेऊ इथं. भूकंप झाला, त्याच्यानंतर काय आलंय? अतिवृष्टी आली, म्हणजेच काय तर महापूर म्हणतो त्याला आपण, अतिवृष्टी. बरोबर. त्याच्यानंतर काय आलंय? दुष्काळ पण आलाय. दुष्काळ पण बघा, ओला सुका कोणता चारा, कशामुळे? तर दुष्काळामुळे. ओके. दुष्काळ 3. अजून काय आलंय? बघा वादळ आलंय का? वादळ. हो वादळ पण आलंय. वादळ 1, 2, 3, 4. किती? 4 नैसर्गिक संकटांचा उल्लेख याच्यात आलेला आहे. वादळ, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ. बरोबर. किती? 4. नैसर्गिक आणि मानव निर्मित वेगवेगळे असतात. तो आपला पुढचा भाग आहे, ते आपण नंतर बघू कधीतरी. ठीक आहे. पण इथं किती? तर 4 आलेले आहे. बरोबर. म्हणजे काय आपलं 4 नाही, अजून एक आहे. ठीक आहे, थांबा, अजून एक आलेलं आहे. भूकंप झालं, समुद्रामुळे भूकंपात नावाचा त्सुनामी राहिलं आपलं. समुद्रात काय येते? तर त्सुनामी येते. बरोबर. वादळ हे जमिनीवर येतं आणि त्सुनामी हे पाण्यात येतं, म्हणजे 5 आले. 5. ठीक आहे. 5 म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 समजलं? चला पुढचा उत्तर बघू. पुढचा उतारा वाचायच्या पहिले काय सांगितलंय? प्रश्न ऑप्शन उतारा, प्रश्न ऑप्शन उतारा, प्रश्न ऑप्शन उतारा. बस ह्या पद्धतीने चालले तर तुमचा इथं खूप टाइम असतो, खूप म्हणजे खूप. मग पुढे जे आपला व्याकरणाचा भाग आहे ते त्याला आपल्याला जास्त वेळ भेटतो. बरोबर. चला वाचा. वरील उत्तरात कोणत्या प्राण्याचा उल्लेख आला आहे? कोल्हा, रानमांजरे, साळीदार, सर्व पर्याय बरोबर.
उत्तरात कोणत्या पक्षाचा उल्लेख आला नाही? नाही म्हणताय नाही. ससाना, कोतवाल, बुलबुल, मोर. कर्नाळा अभयारण्यात कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत? पानझाडी, सदापर्णी व मध्यम उंचीचे, झुडपी व काटेरी, काय आहे? घारफुटी. चला बघा, वाचा आता माझ्यासोबत, तुम्ही सुद्धा वाचायचंय बरं का, तरच तुम्हाला समजेल. पेन पनवेलच्या दरम्यान एका सुळक्यावर विसावलेला कर्नाळा म्हणजे अर्थातच पर्यटकाचे आवडते ठिकाण. या किल्ल्याच्या पायथ्याशी दाट जंगल आहे. सरकारने त्याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे. पनवेल पासून हा किल्ला 13 किलोमीटर अंतरावर आहे. कर्नाळा किल्ल्याच्या पूर्वेकडे पाताळगंगा नदी काठावर आपटे हे छोटेसे गाव आहे. तर पश्चिमेला आहे रानसई. कर्नाळा रानसईच्या वन प्रदेशात संतारपणे हिरव्यागार दाट मध्यम उंचीच्या वृक्षांनी भरला आहे. दाट मध्यम वृक्ष बघा, कुठतरी वाचला आपण याआधी. कर्नाळा अभयारण्यात दिवाळीनंतर 40-50 प्रकारचे स्थलांतरित पक्षी येतात. ब्याळ, श्यामा, गप्पीदास, बुलबुल, कोतवाल, वटवट्या, ससाना असे असंख्य पक्षी इथे पाहायला मिळतात. याशिवाय रानडुक्कर बघा, रानडुक्कर, कोल्हा, साळीधर, रानमांजरे अशी काही जंगली श्वापदही इथे आहेत. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊन मगच येथे जावे. अशा वेळी पक्ष्यांची माहिती असणाऱ्यांना सोबत घेऊन जाणे योग्य ठरते. आता वाचा, वरील उत्तरात कोणत्या प्राण्याचा उल्लेख आला आहे? कोल्हा आहे, कोल्हा म्हणजे कोल्हा आहे. साळीधर, साळीधर पण आहे. रानमांजरे पण आहे. म्हणजे सर्व पर्याय बरोबर, सर्व पर्याय बरोबर. सगळ्यांचा उल्लेख याच्यात आलेला. उल्लेख म्हणजे काय? त्या आपल्या उत्तरामध्ये त्यांचा उल्लेख झालेला आहे, त्यांचे नाव आलेले, म्हणजे चारही पर्याय बरोबर. उत्तरात कोणत्या पक्षाचा उल्लेख आला नाही? आला नाही बघा, इथं पक्ष्यांची नाव आहे. ससाना, ससाना आहे का? ससाना, हो ससाना आहे बघा, हा ससाना, ससाना आहे. कोतवाल, कोतवाल आहे का? आहे. कोतवाल पण आहे. कोतवाल म्हणजेच काय रे? कोतवाल म्हणजेच काय? तर कावळ्याला कोतवाल म्हणतात. ठीक आहे. बुलबुल, बुलबुल, बुलबुल पण आहे. मोर आहे का? मोर नाही, मोर नाही, म्हणजे आपला ऑप्शन नंबर याचा पण 4. मोर होता का? तर मोर नव्हता. कर्नाळा अभयारण्यात कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत? तर कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत बघा, इथं दाट मध्यम उंचीच्या वृक्षाची भरली आहे. मध्यम उंचीच्या वृक्षांनी बघा, कशाच्या? सदापर्णी व मध्यम उंचीच्या. सदापर्णी म्हणजे काय? तर दाट, समजलं? मध्यम उंचीची. ओके, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 असा आपला हा पहिला उत्तर झाला. अजून एक उत्तर बघू आणि पुढचं, त्याच्या पुढचं तिसरा उत्तर आपण तुम्हाला होमवर्क साठी देऊ. ठीक आहे, आपण अजून एक उत्तर बघू, म्हणजे आपली प्रॅक्टिस जास्त होईल. बघा, पहिले काय वाचायचं? प्रश्न, ऑप्शन, उतारा वाचा. मकर संक्रांत या सणाच्या दिवशी लोक काय करतात? याच्यावरून आपल्याला समजतं की मकर संक्रांत विषय हा उतारा आलेला आहे. बरोबर. पतंग उडून आनंद लुटतात, फटाके वाजवतात, नागाची पूजा करतात, भांडणे करतात. आता आपण काय करतो? मकर संक्रांत म्हटलं की आपल्याला माहित असतं पतंग उडवतात, आपण लगेच ऑप्शन नंबर 1 करतो. असं करायचं नाही, त्याचं उत्तर उतार्यावरूनच घ्यावं लागतं. जरी ते उत्तर असेल तरी उतारा वाचल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही, अशाने आपला मार्क जातो. ठीक आहे. संक्रांत हा सण गेगरियन वर्षातील कितव्या महिन्यात साजरा करतो? 3ऱ्या, 4थ्या, पहिल्या, शेवटच्या. संक्रांत आणि भोगीच्या दिवशी कोणत्या पदार्थाचा महत्व असते? लाडू व पेढे, तीळ आणि गुळ, करंज्या व जिलेबी, पुरणपोळी व भात. चला बघू आपण. दरवर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रांत सण साजरा केला जातो. कोणत्या महिन्यात? जानेवारी महिन्यात. ठीक आहे. काही ठिकाणी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण पाळला जातो. संक्रांत आणि भोगी या दिवशी तीळ आणि गुळ बघा, तीळ आणि गुळ कुठेतरी वाचला आपण. या पदार्थाचा फार महत्व असते. या दिवशी तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, मुंगाच्या डाळीची खिचडी, वांग्याचे भरीत असा खमंग बेत असतो. थंडीच्या दिवसात हा उष्णतावर्धक आहार शरीराच्या दृष्टीने फार फायद्याचा ठरतो. म्हणून या दिवसात तयार होणारा ओला हरभरा बघा, ओला हरभरा, ऊस, बोर, तिळगुळ याचा उपयोग संक्रांत वाणात केला जातो. या दिवशी एकमेकांना तिळगुळ वाटतात. तिळगुळ देऊन जुने भांडणे मोडीत काढतात. संक्रांतीच्या काळात वातावरण आल्हाददायक असल्याने काही ठिकाणी आकाशात मोठमोठे पतंग उडवून लोक आनंद लुटतात. काय उडवतात? पतंग. बघा वाचा. मकर संक्रांत या सणा दिवशी लोक काय करतात? तर पतंग उडवून आनंद लुटतात, भांडणे करतात. भांडणे करतात आलंय का? भांडणे करतात बघा, इथं काहीतरी आलं होतं भांडणे करतातचा विषय. पतंग उडवतात हे तर आहे, म्हणजे आहे. भांडणे करतात पण होतं, कारण काही ठिकाणी भांडणं पण करतात. म्हणजे भांडणं करतात म्हणजे खरंच भांडणं करतात असं नाही, तर एक त्यांचा तो एक खेळाचा प्रकार असतो भांडणे करतात. बरोबर. जे ड पण आहे. ठीक आहे. जर ते तो वाचलं तर तुम्हाला समजून जाईल. म्हणजे किती? अ आणि ड. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 आपलं बरोबर आहे. समजलं. संक्रांत हा सण गेल्या वर्षी कितव्या महिन्यात साजरा करतात? जानेवारी महिना कितव्या महिन्यात येतो? पहिलाच महिना असतो जानेवारी. म्हणजे कितव्या? तर पहिल्या महिन्यात. संक्रांत महिना, संक्रांतचा जो सण असतो तो जानेवारी महिन्यात. जानेवारी हा पहिला महिना असतो. संक्रांत आणि भोगीच्या दिवशी कोणत्या पदार्थांचा महत्व असते? कोणत्या पदार्थांना रे? लाडू पेढे का तीळ आणि गुळ? तीळ आणि गुळ.
तीळ आणि गुळ वाटतो. आपण म्हणतो ना तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, बरोबर. तर याच सांगितलेलं आहे ते संक्रांतीचं. समजलं. तर हे झाले आपले दुसरा उतारा. आता हा तिसरा उतारा तुम्हाला देऊयात आपण, ठीक आहे. तुम्ही उतारा वाचायचा आहे आणि मला उत्तर सगळ्याचे तिघांचे उत्तर कमेंट करून सांगायचे, समजलं. त्याच्यानंतर अजून एक उतारा देतो तुम्हाला प्रॅक्टिस. कारण बघा जेवढी प्रॅक्टिस करतात तेवढी जास्त मोबाईलवर बघून पण जास्त चालणार नाही. स्वतः काहीतरी करावं लागणार आहे. स्वतः केल्याशिवाय काय होईल का? तर नाही. त्याच्यामुळे स्वतःनी जेवढी होईल तेवढी प्रॅक्टिस करायची. हा एक चौथा उतारा आहे. याच्यावर 3 प्रश्न आहेत. याचे पण छोटा उतारा आहे. याचे पण मला प्रश्न तुम्ही द्यायचे, समजलं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा आणि काय करायचं पुढच्या व्हिडिओसाठी पूर्ण सिरीज कंप्लीट करायची. जर तुम्ही तिसरी मंथनची आपला जे तिसरी मंथनची सिरीज चालू आहे ती सिरीज जर तुम्ही पूर्ण कंप्लीट केली तर तुम्हाला मंथनच्या एक्झाम क्रॅक करण्यापासून कोणीच थांबू शकत नाही, कोणीच नाही. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती मिनिटं द्यायची रोजचे, तर 20 मिनिटं द्यायची, समजलं. आपण याच्यानंतर पुढचा टॉपिक घेऊन येऊ जो काय आपला कवितेवर असेल, ठीक आहे. तर कवितेच्या टॉपिकसाठी मग काय करायचं तुमच्यापर्यंत पहिले व्हिडिओ पोहोचण्यासाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनचं बटन दाबून द्यायचं. म्हणजे काय आपला व्हिडिओ पडला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडते. नोटिफिकेशन पडली की लगेच पटकन व्हिडिओ बघून घ्यायचा, व्हिडिओ लाईक करायचा, शेअर करायचं, ठीक आहे. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.